कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती काय रे? बसा वहिनी बसा। काय रे, कुठे हरवलंयस? नाही काय नाही, भाऊजी, वहिनी कशा आहेत? माहित नाही। म्हणजे काय नाही जाऊ दे। अरे पण जाऊ दे, मला सांगा त्या तुम्ही दोघं त्या बजाचं जाऊ दे आता ते सोड, ते तू गोडाऊनला जा, बघा कामाचं बघा जरा, मला इथे जरा एकट्याला बसू दे। हे बघ कसं आहे ना अधिपती, नवरा बायको मध्ये भांडण होत असतात, तुम्ही दोघांनी एवढं सिरियसली घेऊ नका। घर सोडून निघाल्या त्या। अरे मग त्यात काय एवढं मोठं, ही शिवानी आहे ना, ही दर आठवड्याला घर सोडून जात असते। खरं बोलतोय हा। आमचं भांडण झालं की मी निघाले आईकडे। आमचं तरी कुठं पटतं एवढं? कधी याच्या आईवरून भांडण, कधी माझ्या नोकरीवर जाण्यावरून भांडण, कधी याच्या फटकन बोलण्यावरून भांडण, कधी कशावरून तर कधी कशावरून। रोजचं चालूच असतं आमचं। पण भाऊजी, ते आमचं फक्त तेवढ्यापुरतंच असतं। आम्ही भांडण जास्त वाढवत नाही। मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही पण तुमचं मन मोठं करा आणि बायकोला सॉरी म्हणा। पण मी काय म्हणतो, बायकोने सॉरी म्हणावं। का बायकोने का सॉरी म्हणावं? मुळात बायकोची चूकच नसते। हे बघ, हे साफ खोट आहे। काय खोट आहे रे यामध्ये? हा, आम्ही एवढा आईबाबांचं घर सोडून येतो, केवढा मोठा त्याग करतो आम्ही। अगं मग आम्ही पण त्याग करतो ना। कसला त्याग करता तुम्ही? नाही, सांग मला, कसला त्याग करता? बोल 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 बोल। जाऊ दे, तुम्ही दोघं भांडू नका आता। अरे तू हिला समजव ना। तू गप्प बस। भाऊजी, मला खरं खरं सांगा, काय तुम्हाला वाटतं का वहिनीने घर सोडून जावं? माझ्या वाटण्यावर काय आहे? अहो भाऊजी, तुमच्या वाटण्यालाच खरा अर्थ आहे, कारण त्यावर सगळं ठरणार। असं काय नाही। तुम्हा पुरुषांचा ना हाच खरा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घडाघडा बोलतच नाही, मनात ठेवता। आणि आम्ही बायका, आमची अपेक्षा असती तुम्ही यावं, आम्हाला मनवावं, आम्हाला समजून घ्यावं, आमच्या मनात काय चालले ते ओळखावं। त्या समजूनच तर घेत नाहीत। अहो, त्या समजून घेतील, पण तुम्ही त्यांना सांगितलं का की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ते? ते काय माहित नाही त्यास। अहो, पण तुम्ही स्वतःहून सांगितलं का त्यांना? अहो, मग एकदा बोलून तर बघा। पण ऍडजस्ट करतील त्या, पण तुम्ही एकदा बोला तरी। काय प्रॉब्लेम? सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील। तुम्ही फक्त गुडघ्यावर बसा आणि त्यांना सांगा, मास्तरीनबाई, तुमच्याशिवाय जगायची सवय नाही आम्हाला, नका जाऊ, आपण मिळून सगळे प्रॉब्लेम सोडू। मग बघा। त्यांना एक मिनिट थांबा। हा जे बोल। हा हा, अधिपती कुठं आहेस तू? मी बाहेर आहे, बोल की। अरे, बाहेर काय करतोयस? ये पडशिरी घरला ये। त्या गेल्या काय? तुला सांगते, तू तू ये बघू आधी सांग त्या गेल्या का, मग येतो। अरे तू घरला तर ये, मग बोलू की। माझी शपथ आहे तुला। अगं आजी, तुला म्हणलं ना व, घरला ये मग बोलू। भाऊजी, तुम्ही लवकर घरी जा आणि अडवा त्यांना। ओमकार, तू घरी चल, तुला ना बरोबर सांगते। काय काय म्हणत होतास रे तू? काय म्हणत होतास? ऐक ना, त्याला समजवायला ना मी गंमत केली त्याला समजवण्यासाठी। अगं ऐक ना, अगं त्याला बोलणार नाही आहेत का तुम्ही माझ्याशी? तुमचं ठरलं वाटतं। माझं काही ठरलं नाहीये, तुम्ही जा सांगितलंय मला। मला जायचं नाहीये। मी काय सांगितलेलं नाही,
तुम्हाला जायचं आहे म्हणताना तुम्ही निघाला. अडवणार नाही का तुम्ही मला? तुम्हाला अडवल्यावर तुम्ही आई साहेबांनी बाहेर काढा अशी आट घालणार, त्यामुळे मी ते करू शकत नाही. तुम्हाला चालणार आहे मी गेलेलो? नाही चालणार. तुम्ही ऐकणार बी नाही, माहित आहे मला. सांगून तर बघा. तुम्ही जायची गरज नाही, मी जात होतो की. तुम्ही का जाल? मी जाईन. आता किती वेळा सांगू अजून, हे तुमचं घर आहे. जा कशाला म्हणायचं? हा का तुम्ही राग काय फक्त तुम्हालाच येतो का? मगाशी रागात म्हणत होती फोनवर, भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या आई नाहीये. अगं ह्याच्यात चिडण्यासारखं काय आहे? हे बघा, आपण एक्सेप्ट केलेलं आहे ना, मग आता तिने पण एक्सेप्ट करायला काय हरकत आहे? एक्झॅक्टली, मी तिला हेच समजावून सांगत होते. पण मध्येच हा विषय कुठून निघाला? काय माहिती, पण रडत होती हो पोर. मी आपलं समजून सांगितलं, फार काही खोलात नाही शिरले. पण मी तिला सांगितलं, हे बघ, भांडण मिटवून इकडे ये हं. आणि भुवनेश्वरी मॅडम कशाही असल्या तरी अधिपतीने त्यांना आई म्हणून स्वीकारलंय ना, मग हिनेही नको का जुळवून घ्यायला? अगं, इतके दिवस जुळवून घेण्याचा प्रयत्न करते ना ती, पण तिच्यासाठी थोडस अवघड आहे. काय अवघड आहे? विद्या, अगं दोन्ही घरांची विचारसरणी वेगळी आहे. अधिपती वेगळ्या संस्कारात वाढलेले आहेत, आणि शिवाय भुवनेश्वरी मॅडमचा पगडा आहे त्यांच्यावर, हे आपल्याला सतत जाणवतच का नाही? आणि हे बघ, अगं आपली अक्षू शिकलेली आहे, वेगळ्या विचारांची आहे. ती जे काही मनात येईल ते सगळं बोलून मोकळी होते का नाही, बदल एक्सेप्ट करते. पण अधिपतींचं तसं नाहीये ना, ते लवकर बदल एक्सेप्ट करत नाही. जे भुवनेश्वरी मॅडमनी ठरवलेलं आहे ना, तेच ते फॉलो करत असतात, आणि ते चुकीचंही नाहीये ना. अगं घरातले मोठे जे ठरवतील ते ऐकून पुढे जाणं हाही एक चांगला संस्कारच आहे ना. हो, पण मग आता हे आपल्या अक्षूला समजून नको का घ्यायला? घेईल गती समजावून. हे बा, आपली मुलगी समंजस आहे, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस विनाकारण. अहो, कसं सगळं ठीक होईल? अधिपती अक्षराचं काही ऐकत नाहीयेत म्हणे, आणि आपली अक्षू इकडे यायचं म्हणून हट्ट करून बसलीये. हट्टच करते ना, मग येऊ दे, काही हरकत नाही. पण हे बघ, एखादी गोष्ट जर बदलायची असेल ना, तर त्या गोष्टीमध्ये राहावं लागतं. त्या गोष्टीपासून लांब जाऊन ती गोष्ट बदलता येत नाही ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.